मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. शिवरात्रीला आता आजपासून 15 दिवस बाकी आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्रवण करणार आहोत श्री शिवलीला अमृतामधला कथेसारमधला 1 ते 14 अध्याय. तर आपल्याला 14 दिवस आजपासून आपले आहेत महाशिवरात्री. तर महाशिवरात्री भगवान शिवाला आपल्याला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे भगवान शिवाचे पारायण करायचे. हे पारायण कुठलेही अशक्य गोष्ट असो ती शक्य होते. खूप जणांचा अनुभव 100% मला कमेंट्स आलेले आहेत. तर आजपासून आज आपण शिवलीलामृताच्या कथेचा अध्याय पहिला आपण श्रवण करणार आहोत. म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत आपलं एक पारायण होईल. म्हणजे आपल्याला 108 रुद्र अभिषेक केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. 12 ज्योतिर्लिंगांचे आपण यात्रा केल्याचे प्राप्ती होईल. 4 धाम यात्रा केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे आपल्याला तीर्थांचे आपल्याला पुण्य मिळेल. भगवान शिवाचे जर जो कोणी पारायण करतो तर भोळा साम सदाशिव जर त्याने हात धरला आपला तर तो आपला हात कधीच सोडत नाही. हे 100% मी तुम्हाला गॅरंटीने सांगते. फक्त मनाने श्रद्धेने हे श्रवण करा. कथा सांगणाऱ्यापेक्षा श्रवण करणारा अतिशय महान असतो. मी तुम्हाला जेवढ्या उत्सुकतेने सांगते त्याच्यापेक्षा तुम्ही तेवढ्या उत्सुकतेने श्रवण करतात त्याच्यात तुम्हाला जास्त पुण्यफळाची प्राप्ती होते. कथा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला जास्त पुण्य मिळते. हे पुराणांमध्ये मोठे मोठे कथाकार तुम्ही शिवपुराण बरेच काही पुराण कथा जर पंडालमध्ये बसून ऐकले असेल तर सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याचे महत्त्व जास्त असते. जर तुम्ही ऐकले तर तुमच्या पूर्ण परिवाराला तुम्ही पारायण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि तुमचा स्पर्श पण तुमच्या घरात कोणाला लागला या तुमचा चेहरा आपण बघितला तरी सुद्धा त्याचे पापाचे पर्वतच्या पर्वत जळून भस्म होतील. असे हे खूप महान पवित्र असे हे शिवलीला अमृताच्या अध्यायांचे पारायण आहे. तर महाशिवरात्रीसाठी आपण हे पारायण आपले सुरू आहे. तर आज आपला पारायणाचा पहिला दिवस आणि पहिली कथा आहे दार्शराजाची कथा. खूप छान आहे. सर्वांनी मन लावून ऐकावी. 1 ग्लास पाणी ठेवून घ्यायचं. देवघरामध्ये या कुठेही असणार तर पाण्याची बाटली पण ठेवली झाकण लावून तरी सुद्धा चालेल. आणि हा व्हिडिओ लावून द्यायचा. याचे मंत्र संपूर्ण त्या पाण्यामध्ये उतरून जातील. घरामध्ये तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होईल. अध्याय ऐकल्यानंतर ते पाणी गंगाजल समजून तुम्ही शिंपडावे. हे साक्षात अमृततुल्य हे पारायणाचे पाणी आहे. खरोखर सांगत आहे मित्रांनो. आणि एक्वाची बिस्लरीची बाटली आणली. या एक्वाचे कॅनचं पाणी घ्यायचं म्हणजे त्याच्यात जंतू किडे पडणार नाही. आणि घरात पण राहू दिले तर हे पारायणाचं पाणी ऐन वेळेस तुम्ही काही शुभ कामाला जात आहे या काही पेपर द्यायला मुलं जात आहे कोणतेही मांगलिक कार्याला जात आहे तर हातावर हे भगवान शिवाचे नामस्मरण घेऊन जसं तीर्थ हातावर घेतात तसे हे पाणी पिऊन बाहेर निघा. तुम्हाला प्रत्येक कामात नक्की यश येईल. काही जण म्हणतात कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही सांगतात मी सर्व काही तुमचं करते पण माझे दुःख दारिद्र्य का नाही दूर होत. हे दुःख दारिद्र्य का दूर होत नाही तुमचा हा प्रश्न राहिला तर याचं उत्तर ऐका. आपल्याला हे सर्व कर्म 7 जन्माचे चिकटलेले राहतात. प्रत्येक कर्माचे थोडे थोडे कर्म आपल्याला या जन्मामध्ये प्रारब्ध झालेले आहेत. आपण ह्या कथा ऐकून आपण त्यांचे जे दुर्भाग्य आहे कर्माचे ते फक्त आपण दूर करू शकतो ज्या वेळेस आपले हे कर्मयोगच्या भट्टीमध्ये सर्वांना जळावं लागतं. ज्या वेळेस ही कर्मयोगची भट्टी आपली सर्व पापाची संपून जाते तर एवढं भगवान शिव आपल्याला देतो उदार मनाने की आपल्याला सांभाळलं जात नाही. जोपर्यंत आपल्या पाप कर्माचे प्रारब्ध होणार नाही तोपर्यंत भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होत नाही. एवढं आहे आपण की ह्या कथा ऐकून श्रवण करून आपण संकटांचे निवारण दूर करू शकतो. जे काही आपल्यावर संकट येणार आहे ते टाळू शकतो. आणि महालक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न करण्यासाठी शिवाचे पारायण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तर तुम्ही करून बघा. हळूहळू तुम्ही म्हणणार की मी आजच ऐकलं 4 महिन्यापर्यंत ऐकत होती 6 महिन्यापर्यंत ऐकले तरी पण दूर होत नाही. असे नाही. देवांना काही कर्म सुटलेले नाही तर आपण इंसान कुठे लागलो. आपण तर मनुष्य प्राणी अगदी मामुलीचे आहे. म्हणून दररोज शिवाचे पूजन गुणगान करत राहते. अभाव ठेवून कोणतेही कार्य केले तर त्याचं फळ भेटत नाही. शुद्ध मनाने भाव ठेवावा तरच आपल्याला भेटते. काही जण म्हणतात की ताई काम केल्याशिवाय आम्हाला 2 घास सुद्धा पोटभर भेटत नाही तर आम्ही हे केव्हा ऐकू.
तुम्ही 2 शब्द मोबाईल लावून ठेवून द्या, कानावर पडले, घरात तुमच्या सर्वत्र पडले, तरी सुद्धा भगवान शिव आपले कुठेही भोळा साम सदाशिव आपल्याला प्रसन्न होईल म्हणजे होईल, एवढं 100% गॅरंटीने. कारण की भोळ्या साम सदाशिवाला चपट कपट दिखावा चालत नाही. भोळ्या भक्तीने त्याला तुम्ही उलटी पूजा करत आहे, सुलटी पूजा करत आहे, अगोदर फूल वाहत आहे, पान वाहत आहे, त्याला काही मतलब नाही. तुम्ही कोणत्या भावाने त्याची पूजा करत आहे त्याच्याने भगवान शिव तुमच्यावर प्रसन्न होईल. कोण कशी पूजा मंदिरात करताना बायकांना बी काही जणांना खूप सवय आहे, अगोदर हे लावायचं नाही, अगोदर ते लावा, हे फूल असं ठेवू नका, ते पान असं ठेवू नका, मग सफेद चंदन चालणार नाही, मग लाल चंदन, याच्यातच कोणाला काहीच सांगू नका. फक्त जो तो ज्याच्या त्याच्या भावनेने पूजा करत आहे ते भगवान शिवांना सर्व काही दिसत आहे की कोणाच्या हृदयात कोणत्या भावनेने पूजा केली आहे आणि मला कोणते फळ याला द्यायचे. तुम्ही भावाने पूजा करा, संपूर्ण भाव उत्पन्न करा, तर भगवान शिव आपले सर्व कर्माचे पापकर्माचे प्रारब्ध दूर करून आपल्या मनातल्या इच्छा नक्की पूर्ण करेल. आपण केलेले जे काही हे पारायण आहे तर हे आपल्या मुलांना प्राप्त होते, म्हणून आपल्याला हे पारायण करायचे. आज पहिला दिवस होता म्हणून थोडा इंट्रो 5 मिनिटाचा जास्त झाला. दररोज आपल्या कथाच येत जातील, तुम्हाला सांगणं पण मला गरजेचं आहे की आपण कसे पारायण करायचे आहे. तर ते पारायण, एक पाण्याची बाटली नक्की ठेवा. देवघरात तुम्हाला पूजा करता करता जर शक्य असेल तर तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, हातात छान तांदूळ घ्या आणि तांदूळ कथा ऐकल्यानंतर भगवान शिवाजवळ ठेवून द्या. आणि काही पण इच्छा जर तुमची पूर्ण होत नसणार तर लाल तांदूळ घ्या आणि गणपतीला आव्हान करा आणि आमंत्रण द्या की माझे हे कार्य तुला पूर्ण करायचे. रोज लाल तांदूळ गणपतीला अर्पण करायचे आणि तुला आमंत्रण दिले गणपती बाप्पा माझं हे कार्य तुला पूर्ण करायचे. रोज 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 4 महिने, 6 महिने, 2 महिने, 12 महिने हे कार्य रोज करत राहा. आज ठेवलेले तांदूळ उद्या उचला, परत नवीन ठेवा, आज ठेवलेले तांदूळ परत उचला, परत नवीन ठेवा. असे केल्याने गणपती बाप्पा, इच्छाधारी गणपती बाप्पाचे नाव घ्यायचे. ओम इच्छाधारी गणपती भगवान असे आपल्या गणपतीला नाव प्राप्त करून द्यायचे, नाव द्यायचे. जसे आपण आपल्या मुलांचे नावं ठेवतो तसे नाव ठेवून द्यायचे आणि मग आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. हा सुद्धा तुम्हाला घरगुती आणि चांगला उपाय सांगितला आहे. तर आता आपण कथेला सुरुवात करूया. आज पहिल्या दिवसाची पहिली कथा, महाशिवरात्रीचे पारायणाचा पहिला दिवस. सर्वांनी ऐकावे, दुःख दारिद्र्य दूर करावे आणि पर्वतसारखी महापापे जळून भस्म करावे आणि रुद्र अभिषेकाचे पुण्य प्राप्त करून घ्यावे. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. महाशिवरात्री विशेष पारायण पहिला दिवस, पहिली कथा दार्शराजाची कथा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. जगद्गुरु वेदव्यासांचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे. हे जरी नुसते ऐकले तरी आपले सर्व पापांचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात. जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभतो, मनजोगी संतती प्राप्त होते. शिवाय लक्ष्मी त्या व्यक्तीवर अतिशय कृपा करते. एखाद्याला चारी धाम यात्रा करून जे पुण्य महत् प्रयासाने मिळते तेच पुण्य हे शिवचरित्राचे पारायण ऐकल्यामुळे मिळते. हर एक व्यक्तीने शिवनामाचा जप करावा म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापे जळून भस्म होतील, शालन होतील आणि 7 जन्माची पापे सुद्धा दूर होतील फक्त या कथा श्रवण केल्याने. मग ब्रह्मदेव, स्वर्गातील सर्व देव, ऋषी, मुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात. हा जप केल्याने मानवाचे दुःख, दारिद्र्य आणि 7 जन्माची पापे आणि यातना सर्व काही नाहीसे होते आणि याला संयमशील असे चांगले जीवन प्राप्त होते. ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ असा मंत्र आहे. याला मंत्रराज असे म्हणतात. ज्याप्रमाणे तीर्थक्षेत्रात प्रयाग श्रेष्ठ आहे, वेदांतामध्ये सर्व शास्त्रात श्रेष्ठ असा आहे, अश्रात पाशुपत अश्र सर्वात श्रेष्ठ आहे, देवात कैलासनाथ शंकर श्रेष्ठ आहे, पर्वतामध्ये हिमालय श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र असा श्रेष्ठ आहे. या मंत्राबद्दल विशेष गोष्ट अशी आहे की याच्या उच्चारण्यासाठी लिंगभेद, स्थानभेद, परिस्थितीभेद, कुठल्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही. स्त्री, शुद्ध, गृहस्थ्रमी, ब्रह्मचारी किंवा कोणीही हा मंत्राचा जप अगदी सहजपणे करून मानव जन्माचे सार्थक करून घेऊ शकतो. या जपाला वेळे काळाचे अजिबात बंधन नाही. जागेपणे, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे काम करताना, कामानिमित्त बाहेर जाताना, फार काय सांगू, भांडण
भांडण करताना सुद्धा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करू शकतात असे सांगितलं आहे. जी व्यक्ती या मंत्राचा जप करते तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे राहतात. त्यामुळे या व्यक्ती शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो. ओम नमः शिवाय जप करणाऱ्याला मुलांच्या खूप काही इच्छा पूर्ण होतात आणि त्यांच्या मुलांना चांगला आनंद प्राप्त होतो आणि आपल्या मुलांच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. म्हणून ओम नमः शिवाय हा जप उठता बसता झोपल्यावर केव्हाही, भांडण करताना केव्हाही करता येतो. या जपाला वेडे काळाचे बंधन नाहीये. कपडे धुताना, भांडी घासताना कोणत्याही वेळेस ओम नमः शिवाय हा जप मनातल्या मनात करता येतो असे सांगितले जाते. हे सांगितलेले जरी खरे असले तरी भगवान शंकर सांगतात की मंत्र अगदी प्रथम स्वतःच्या म्हणत्या प्रत्येकाने तो गुरुमुखातून घ्यावा. स्वतः न म्हणता गुरुमुखाने घ्यावा. आपल्या इष्टदेवताकडून घ्यावा. या आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना करावी. आपल्या इष्टदेवतेला सांगावा की मी हा मंत्र जप करीत आहे, तर तुम्ही मला याचे फळ 3 पटीने, 4 पटीने, 10 पटीने अधिक द्यावे असे आपल्या गुरुला सांगावे. मनापासून भक्ती करणार, वैराग्य अंगी असणारा, दिव्य ज्ञान प्राप्त करणारा असावा. सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदार, दीन दुःखित बाबत दयाळू अंतकरणाचा असा असावा. गुरुविरक्त, शांत, अस्तिक वृत्तीचा असावा आणि 4 वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला जातो त्या वर्णाचा असावा. आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचे जप करायला सुरुवात केली तर ते व्यर्थ होय. फार काय, प्रत्यक्ष भगवंताने येऊन जरी तो मंत्र आपणास सांगितला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. ज्याप्रमाणे मोजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा किती जप केला तो फुकट आहे असे शास्त्रात सांगितले आहे. सर्व वरण लग्नासाठी जमले पण वराचा पत्ता नसेल तर लग्न घरी किंवा मंडपात जमा झालेल्या त्या वराडाला काही फायदा नाही, काही किंमत नाही. पण हे खरे असते. म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जाऊन गुरुचरणी नम्र होऊन त्याच्याच मुखातून मंत्र घ्यावा. मग त्याचा स्वमुखातून जप करावा. उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा. शिवचरित्र मनापासून वाचण्याचा, ऐकण्याचा मनात ध्यास लागला पाहिजे. मनाला तळमळ लागून राहिली पाहिजे. असे जर तुमच्याकडून घडले तर सारं साम सदाशिव तुमच्या जवळच आहेत. याविषयी सांगितली जात असलेली एक जुनी गोष्ट आहे. फार फार वर्षापूर्वी मथुरेला यादव वंशातील दार्श नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो राजा अतिशय पराक्रमी आणि शूर होता. तसाच तो स्वभावाने उदारही होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजेच मोठे होते. त्याने केलेले अनेक मांगलिक राजे त्याच्या दरबारात त्याच्यासाठी नजराने घेऊन येत असत आणि दार्श राजाला लावून नमस्कार करीत आणि मग राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असत आणि त्याच्या राज्यातील ऋषी मुनी आणि सर्व प्रजानन राजाचे गुणगान सतत कल्याण होऊन म्हणून देवाची नित्यनेमाने प्रार्थना करीत असे. जो कोणी याचक जे जे मागेल ते राजा त्याला लगेच देत असे. त्याच्या राज्यात दारिद्र्य, उपाशी, आजारी आणि असा कधीच कुणीही नव्हता. 14 विद्या आणि 64 कलात राजा स्वतः निपुण होता. 14 विद्या आणि 64 कला ह्या गणपतीला अवगत आहेत तशा या राजाला अवगत असलेल्या होत्या. अफाट चतुरसेना म्हणून इतर सर्व राजे भयभीत होत असत. दार्श राजाचे बोलणे वागणे सुद्धा अतिशय गोड होते. तो अतिशय सत्यवचनी होता. राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव कलावती. ती धर्मतीर्थ मानण्यात आलेली काशीनगराची राजकन्या होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोडल्यासारखे तांबडे लाल होते. तिचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बांध्याने सिंहकटे होती. तिची चाल हंसीसारखी अतिशय डौलदार होती. तिचे केस भरभरून लांब सडक काळे भोर. तिचे चंद्रासारखा गोल चेहरा फारच लोभून दिसत होता. राणी हसली की तिचे हिरकण्यासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळकळत असत. अशा या अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपली महाराणी कलावती आपल्या महालात यावे असे तातडीने निरोप पाठवला. पण राणी आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातूर होऊन स्वतः आपण होऊनच तिच्या महलात गेला. तिच्याकडे जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं पाठवला? तुझ्या मनात माझ्याबद्दल राग किंवा किंतु परंतु तर नाही ना? ये, अशी मला भेट. आपल्याला चांगला रूपसंपन्न गुणवान पुत्र असावा असे तुला नाही वाटत का? राणीने राजेचे हे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, माझे नाथ तुम्ही आहात. प्राणप्रिय पती तुम्ही आहात. आपली आज्ञा पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. तरीही मी मानली नाही, कारण मी सध्या भगवान शंकराचे व्रत केलेले आहे म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त किंवा ऋतुस्नानात असलेली स्त्री पतीने नेहमी दूर ठेवावी. त्यावेळी स्त्री पुरुष दोघंही मनाने ज्या दिवशी अतिशय आनंद असतील
किंवा चिंता नसणार, तो दिवस जर पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल तरच त्यावेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्मात शास्त्रांमध्ये सांगितले आहे. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल मला क्षमा करावी महाराज. पण दक्ष राजा कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेचे काम अंतरूला कोणाचे भय किंवा लाज नसते. राजाने राणीचे काही म्हणणे न ऐकता जबरदस्तीने राणी कलावतीला एकदम आपल्या बाहुपाशात ओढले. पण तेवढ्यातच झाली मजा. एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाच्या खांबाला मिठी मारल्यानंतर जसे सर्व अंग भाजावे तसे राजाचे संपूर्ण अंग भाजले. त्या सरशी कलावतीत एकदम दूर सारून राजाने तिला विचारले, राणी हा काय प्रकार आहे? आम्हाला याचा अगदी स्पष्टपणे खुलासा हवा आहे. मग राणी कलावती नम्रपणे राजा दारशास म्हणाली, महाराज आपण रागवू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी हे माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षर मंत्र दिला. त्या मंत्राचा सध्या मी अहोरात्री पण जप करीत आहेत. पण स्वतः आता त्या जपामुळे मी पावन झाली आहे, अतिशय पवित्र झाली आहे. मी संपूर्णपणे शुद्ध झाली आहे. माझे सर्वांग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल झाले आहे. पण महाराज आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झाली आहे. आपण कधीही चुकून सुद्धा शंकराची पूजा अर्चना केली नाही. अभक्षण अधूनमधून भक्षण केले. गुरुकृपेमुळे मला आता त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्या हातून कधीही कोणत्याही प्रकारे गुरुसेवा झाली नाही. तेव्हा राज्य उपभोग नंतर आपल्या नशिबी नरक यातना आहे. हे अगदी सत्य आहे. दार्श राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता. आपले दोष आता स्पष्टपणे त्याला दिसत होते. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचे मन पश्चातापाने पावन झाले होते. म्हणून गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, प्रिय कलावती, तू मला तो शिवमंत्र दे, म्हणजे आजपर्यंत जी जी पापे मी जाणते अजाणतेपणे केली त्याचा पूर्णपणे नाश होईल आणि त्यायोगे माझे जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दारशास म्हणाली, महाराज तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि नाथ आहात. मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्हीच माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्मचरणाचे विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळवण्यासाठी मी काय करायला हवे असे राजाने विचारले. नाथ मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहात. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा आणि त्याच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. कलावती राणी नम्रपणाने म्हणाली. राणीचे हे बोलणे ऐकून झाले आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येतो आहे हे पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज आपण स्वतः काय येणे केलेत? गर्गमुनींनी त्यांना विचारले. गुरु महाराज आपण मला शिवदीक्षा या मंत्र या मी पापी आहे माझ्यावर कृपा करा. अशा तऱ्हेने राजाचे अत्यंत नम्रतेचे बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्यांच्या पाठीवर ममतेने हात ठेवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनींच्या येथेच मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी गर्गमुनींनी राजाला पवित्र अशा यमुना नदीत स्नान करून येण्याची आज्ञा दिली. मुनींनी केलेल्या आज्ञेप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले. पण एका अतिशय भव्य वृक्षाखाली गर्गमुनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने भगवान शंकराला हिरे माणिकांनी अभिषेक केला. उत्तम वस्त्रे दागिने व भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरूंची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेरानेच आपले भांडार येथे ओतले आहे असे वाटत होते. अपूर्व असे दृश्य पाहून वाटू लागले. गर्गमुनींना दार्श राजाने अतिशय नम्रपणे लावून नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेमात यशाने आलिंगन दिले. याचा मस्तकावर आपला उजवा कृपाहस्त हात ठेवला व प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्श राजाच्या हृदयात ज्ञानरूपी चंद्र तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेल्या आतापर्यंत अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा जसा अंधाराचा अहोरात्र अंधारामध्ये जप करू लागला तसे तसे राजाच्या शरीरातून वासरूपी पापरूपी असलेले पापरूपी कावडे बाहेर पडू लागले. काहीचे जळून भस्म झाले, काहीचे तर पंख जळाले तर काही तडफडत राजाच्या शरीरामधून बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली. जर काट्याचे राण्याचे रान संपूर्ण जळून खाक होते त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाची आजपर्यंतची सर्व पापे जळून भस्म झाली. आणि या अनुभूतीमुळे राजाला सुद्धा खूपच आश्चर्य वाटले. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला व गुरु महाराज माझे तन मन मला आता खूपच निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे. हे कशाने बरे असे झाले? राजाने निष्पापपणे विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले, राजा
तुझ्या शरीरात वास करून असलेले अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीरातून बाहेर निघून गेली आहेत, म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त झालेली आहे. मग राजा गुरुला पुन्हा अतिशयाने आदराने नमस्कार केला व म्हटले, गुरु महाराज, आपण खरोखर धन्य आहात. आपण दिलेल्या पंचाक्षरी मंत्र सुद्धा खरोखर धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केलेले असत. दिवस, काम, क्रोध, लोभ, मत्सर या महाभूताच्या तडाख्यात मी सापडलो होतो. तसेच अशा आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना, जखिनी आणि मला छळत रात्रंदिवस छळत होत्या. माझा हा सर्वांना केलेला तो सर्व छळ आता थांबला आहे. बरोबर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे मला झाले आहे. माझी सर्व पापे आता जळून भस्म झाली आहेत. आणि महाराज, आता मी माझ्या पापाचे वर्णन काय करू? भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पापी दृष्टीने पाहणे, गुरुची निंदा करणे असला अनाचार माझ्याकडून घडत होता. गो हत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्री हत्या करणे, गुरु हत्या करणे, दुसऱ्यांची निंदा करणे, मित्रांचा गुरूंचा द्रोह करणे, धर्माची निंदा नासलती करणे, पंक्तीभेद करणे असा दुराचार करण्यास मला काहीच वाटत नव्हते. शंकर आणि विष्णू याच्यात भेद करणे, दुसऱ्यांचे ज्ञान चोरणे, पुस्तकं चोरणे, पक्षांना उगाच मारणे, उगाच नास्तिकपणा दाखवून वाद घालणे, स्त्री लंपट करून कृतज्ञ होणे, दुसऱ्याचे धन हिरावून घेणे, तीर्थयात्राचा नायनाट करणे, दीन माणसांना मारणे इत्यादी गोष्ट करण्यास माझे मन अजिबात कचरत नसे. भगिनी, माता, पिता यांची हत्या करणे, कन्येचा विक्री करणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाळणे, आत्महत्या करणे, भ्रूणहत्या, बालहत्या अशी तऱ्हेचे अनेक महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. आता मला आपल्या कृपेमुळे माझी सर्व पापे जळून नष्ट झाली आहे. त्याच्या बंधनातून मी मुक्त झालो आहे. त्याच्या शिवमंत्राने नाश झालेला आहे. जो शिवमंत्र मी केला तर त्याच्या मंत्राने सर्व पापे माझी संपूर्ण नाश झाली आहेत. माझ्या पत्रीत थोडेफार पुण्य होते म्हणून माझा हा मानव जन्म मला मिळाला आणि ओम नमः शिवाय हा मंत्र मला मिळाला. ज्याच्या जन्मी खूप काही जन्माचे पुण्य असते त्याला शिवाच्या या कथा, गुणगान, ओम नमः शिवाय करणे ह्या पुण्याची प्राप्ती होते आणि गुरुकृपेमुळे मला आज संपूर्ण प्राप्त झालेले आहे. या मानव जन्माचे आज खरोखर माझे सार्थक झाले असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नमस्कार केला व सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असून त्याचा जो अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजेत राहतो, अशांना ज्ञानरूपी गुरु काय प्रसन्न होणार? काही असे म्हणतात, गुरुला तन्मय धन अर्पण करून काय मिळणार? गुरु थोडा शाश्वत आहे, त्याला काय अमरत्व प्राप्त होणार? असे झाले आहे. तोही नाशवंत आहे. पण असे जे म्हणतात त्यांचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ गेले आहे असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदूळाचा काहीच लाभ होत नाही असे व्यवहारात आपण नेहमीच पाहता. आणि घाण्याला ऊसाचा रस जर काढला नेहमीच तर त्याला तांदळाचा काहीच लाभ होत नाही आणि व्यवहारात नेहमी पाहत असतो. घाण्यात जर ऊसाचा रस काढला जातो पण घाण्याला त्याची चव अजिबात कळत नाही. तसेच ज्या भांड्यात साखर भरून ठेवलेली असते त्या भांड्याला साखरेची गोडी थोडीसुद्धा कळत नाही. त्याचप्रमाणे या जगतामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होते, तसे ते सतत लक्षात ठेवले पाहिजे. आता ओम नमः शिवाय या मंत्राचा, शिवमंत्राचा उपदेश घेतला. दार्श राजा तसा नव्हता. त्याने गुरुला पूर्णपणे संतुष्ट केले. आता आपल्या कलावृत्ती राणीसह तो आपल्या घरी परतला आणि कलावतीने अशा रीतीने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवला. त्यामुळे त्याच्या राज्यातून रोग, मृत्यू, दुष्काळ हे सर्व कायमचे पळून गेले. कोणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेल्या दार्श राजाने कृतज्ञतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्वांगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृदू स्पर्शातून आता चांदण्यांचा शीतल आणि शिडकाव होत होता. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे आता या राजामुळे त्याची सर्व प्रजा ही शिवपूजन, शिवकीर्तन, सतत शिवमंत्राचे जप करू लागली. घरोघरी रुद्र अभिषेक, ब्राह्मण भोजन, मंत्र जागरण होऊ लागले आणि सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्श राजाची जी गोष्ट जे नित्य वाचतात त्याचा शंकर पाठीराखा असतो, त्याचा संसार सुखाचा होतो आणि दार्श राजाप्रमाणे या संसाराचा व्यापतापातून मुक्ती मिळते. तर अशी ही दार्श राजाची एक नंबरची म्हणजे पहिला अध्याय होता, पहिली कथा होती, तर ती समाप्त झाली. तर मी ती तुम्हाला दार्श राजाची कथा सांगितली की या कथेमधून आपल्याला हे म्हणजे हा उपदेश या हे निर्देशक आहे या कथेमधून की या कथेत आपल्याला काय शिकायला मिळाले. तर या कथेमध्ये आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्याने काय होते हे आपल्याला या कथेमध्ये शिकायला मिळाले. म्हणून ओम नमः शिवाय मंत्र उठता बसता केव्हाही करू शकतो
म्हणजे या कथेचा ह्या अर्थाचा सार असा आहे की आपल्याला सर्वात जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या जीवनाचे सार्थक करायचे. सर्व पापांचे जे मोठी मोठी पर्वत आहे पापांची ती जळून भस्म करायची आहे आणि आपल्याला केव्हाही ह्या मंत्राचा जप करायचा आहे ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, असा हा अध्यायाचा धडा होता. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. हर हर महादेव करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. आता पुढचा अध्याय आपली व्याधरणाची कथा, महाशिवरात्रीची कथा आहे दुसरा अध्याय, ते आता आपण उद्या ऐकूया. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.